दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की। भगवान श्रीकृष्णाचं निर्याण झालं। अर्जुनाने वृत्तांत सांगितला भगवंताला की ज्याच्या बलावर आपण हे सगळं करू शकलो, महाभारत युद्ध जिंकलो, जरासंधाचा वध केला, लाक्षाग्रहापासून त्याने रक्षण केलं, ते परमात्मा आज आपल्यात राहिले नाही। आणि पांडवांनी विचार केले की आता राहण्यात अर्थ नाही, कारण मनुष्य एके ठिकाणी अत्यंत मोठ्या पदावर राहिला आणि तिथे जर अपमानित जीवन जगायचा प्रसंग आला तर तो मरणापेक्षा सुद्धा जास्त वाईट आहे। पांडवांनी विचार केला की आपलं बल संपलेलं आहे, भगवान श्रीकृष्ण गेले याचा अर्थ आपलं बल आता संपलेलं आहे, म्हणून स्वर्गारोहणाला निघून गेले। जाण्यापूर्वी राजा परीक्षितीला सिंहासनावर बसवलं हस्तिनापूरच्या। परीक्षितीने उत्तर कन्या इरावती बरोबर विवाह केला आणि त्याला 4 पुत्र झाले, जन्मेजय, भीमसेन, उग्रसेन आणि श्रुतसेन। हे 4 पुत्र झाले। महाराजा परीक्षिती शस्त्र आणि शास्त्र याच्या बळावर राज्य चालवतोय। काय कुठलंही राज्य नुसत्या शस्त्रावर चालत नाही, धाक निर्माण करता येतो, हो ना? शस्त्राच्या बलावर धाक निर्माण करता येतो, पण प्रेम निर्माण होत नाही आणि प्रजेला प्रेमाने जिंकलं पाहिजे। राजा त्यालाच म्हणायचं आहे, रंजयती प्रजा इति राजा। जो प्रजेचं रंजन करतो तो राजा आहे, जो प्रजेचं भंजन करतो तो राजा असू शकत नाही। आपल्या प्रजेला काय दुःख आहे, प्रजेला काय कष्ट आहे, प्रजेला काय सुख देता येईल, देश कसा विकास होईल, माझे लोक कसे विकसित होतील, विकास हे मुख्य तत्व आहे राजाचं। काय विकासाधिष्ठित राजकारण असलं पाहिजे। शस्त्र आणि शास्त्र हे केव्हा होतं विकास? शस्त्र आणि शास्त्र, शस्त्रही पाहिजे। आता काय सप्ताहामध्ये त्याचा क्रम ठरलेला आहे, पण इथं काय होतं, वेळेच्या अभावी मग आम्ही काय करतो, काल वेळ तर सीमित वेळ आहे, त्या वेळेला थांबलं पाहिजे। नाहीतर आमचं कसं असतं, सुरुवात झाली की जेवढं सांगायचं तेवढं सांगत जातो, मग रात्री 11 का वाजेनात, पण हे बसतील का सगळे? म्हणून मग 7 वाजेपर्यंत जेवढं होईल तेवढा भाग सांगतो, त्याच्या पुढचा भाग आज सांगणार, पण 7 दिवसामध्ये पूर्ण करणार। वेळ कमी पडला तर श्रोत्याला प्रार्थना करतो उद्यापासून अर्धा घंटा जास्त घेऊ आणि पूर्ण करतो। माझी सगळ्या श्रोत्यांना नव्हे, माझ्या सगळ्या हिंदू बांधवांना, माझ्या सगळ्या सनातन वैदिक धर्मीयांना ही प्रार्थना आहे की आपण इथं श्रवण करावं आणि जीवनामध्ये आचरण आणावं। कारण केवळ श्रवण करून नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे असं न होता आपल्या जीवनामध्ये उतरावं। भागवता जे सांगितलेलं आहे, भागवतामध्ये विज्ञान आहे, मनोविज्ञान आहे, सामाजिक विज्ञान आहे, शारीरिक विज्ञान आहे, हे सगळं त्यामध्ये समावेशित आहे। त्याला जीवनामध्ये अवलंब करावा आणि आपलं जीवन कृतार्थ करावं असं माझं सगळ्यांना सांगणं आहे। महाराज, आपल्या कार्याबद्दल तसेच आपल्या पुस्तकाबद्दल सुद्धा थोडक्यात सांगितलेलं बरं राहील। भगवंताच्या कृपेनं लिखाणकार्य खूप झालं आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं कार्य श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ श्रीपादांनी माझ्याकडे लिहून घेतला। अद्वितीय ग्रंथ आहे, यामध्ये अजूनही कितीतरी रिसर्च व्हायचे आहेत, ते सिद्धांत त्याच्यामध्ये आलेले आहेत, अगोदर चालले आहेत।
वेदाचा अनेक मंत्राचा मंत्र आजपर्यंत प्रगट नव्हता. एकाचमे तिसरश्चमे पंचचमे इतका सुंदर अर्थ याच्यात दिलेला आहे. हे अद्वितीय ग्रंथ श्रीपादाच्या कृपेने लिहिला गेला आणि आज लाखो प्रती नवे देश विदेशामध्ये सगळ्या देशामध्ये ग्रंथ गेले आहेत, पारायण करतात आणि त्याची अनुभूती हे पाठकांना येते, वाचनाला येते. असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे मराठी मी अनुवाद पहिल्यांदा केला, त्याच्यानंतर तेलुगू, इंग्लिश, गुजराती, हिंदी, तमिळ सगळ्या भाषामध्ये याचे अनुवाद झालेले आहेत. ये क्या हुआ है, मूलतः हमारी जो समाज व्यवस्था है, ये व्यवस्था में बीच में कुछ लोगों ने उसको विकृत कर दिया है. भारत एक परिवार है, एक परिवार की संकल्पना फिर जागृत करना है. घर में एक बड़ा व्यक्ति होता है, छोटे होते हैं, सब हेड ऑफ द फैमिली नहीं हो सकता, तो अपना अपना कार्य करे, परंतु एक मेरा परिवार है ये भावना रखे. वसुधैव कुटुंबकम, हे विश्वची माझे घर, ये विश्व मेरा घर है, ये सभी मेरे परिवार सदस्य है, ये भावना जागृत होने के लिए ये सब मेरा प्रयास चल रहा है. महाराज